आता एका कामातून दुसरी कामं मिळत जातील आणि सगळं व्यवस्थित होईल. खूप पैसे येतील तुझ्याकडे. बर, तुला आज वेळ म्हणतेस ना, आधी जाते आणि सगळं सामान घेऊन येते पटकन. कधी संपणार आहे लक्ष्मी? या भाऊजी आता तर सुरू झालंय. मला झोपायचंय. अरे हो, आता हे एवढं झालं की झालंच. आटपा लवकर. उगा चाळीच्या उखाड्या पाकळ्या करत बसू नका. मग बायकांची कामं म्हणजे ना गप्पाच जास्त असतात. काही नाही, हा आपण पण काम करतोच की. काय नटसम्राट, आज निवांत वाटतं? हा, निवांत. अण्णा, काय नटसम्राट, आज काय विंगेतच झरा घालतंय वाटतं? काय करणार, स्त्री कलाकार स्टेज काबीज केलंय ना. अरे मग तुम्ही सुद्धा शिरा ना त्यांच्यात. स्त्री पार्टी नट म्हणून सहज खपून जाल. त्यापेक्षा आयुष्यभर विंगेत यरझाऱ्या घालेन मी. तरी बायकी चाळे करत बसतात. अरे काय आहे, त्यांचंही मन रमत आणि एवढे 4 पैसे मिळतात ना. अण्णा, पापड लोणची विकून आणि ब्युटी पार्लर चालवून पैसे मिळतात का कुठे? काही नाही हो, मनाचं समाधान आहे फक्त, दुसरं काही नाही. हे बाकी खरंय. नाही, मी खरंच बोलतो मी अण्णा. ते रात्रभर जागरण झालं ना, म्हणून जरा त्रासलेत. हा ग, अगं ते सिरियलचं काम मिळालंय ना. हो, काय म्हणतेस? म्हणजे आता भाऊजी रोज टीव्हीवर दिसणार? हो. कधी, कुठे, केव्हा? मला सांग, ते टीव्हीवर दिसायला लागले की नाही, मलाही जरा भाव खाता येईल ना. मग त्या सिरियल मधले ते येत ना, ते माझे शेजारी आहेत. पैसे पण खूप मिळतील ना ग. हो, खूप चांगले. हो अगं. म्हणजे किती ग साधारण? म्हणजे दिवसाला 1500-2000 पर्यंत असतील. दिवसाला 2000 रुपये? अगं, आपले 7-8 फेशियल झाले. पण महिन्यातले किती दिवस असणार ग शूटिंग? ते रोलवर असतं ना, पण यांना चांगलेच रोल मिळतात. तरी बघ, एक 8-10 दिवस तरी नक्की. हा दिवस 2, अगो 20,000 रुपये महिना. अगं, आता लक्ष्मी तुझी चिंताच मिटली बघ. आता स्वतःकडे बघ जरा. हा, टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकाराची बायकोयस आता तू. आता सगळे लोक ओळखणार. तूही कधीतरी दिसशील टीव्हीवर. आमची ओळख ठेवशील ना ग? काहीतरी बोलू नकोस. अगं खरंच, आता तूच येशील महिन्याला माझ्याकडे फेशियल करून घ्यायला, एकदम डिझायनर साड्या नेसून. अगं काय, भाऊजींना सांगा आता मला एकदम राणी सारखं ठेवा म्हणून. सांगते बरं का.